आणि महाराष्ट्र सरकारच्या अघोषित हुकुमशाहीचा विरोध करण्यासाठी काल मुरबाड येथे मुरबाड नगरपंचायत कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने निषेध निदर्शने करण्यात आली। यावेळी परभणी आणि बीड येथे झालेल्या घटनांचा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला। संविधानाची पायमल्ली करणाऱ्या केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला। बीड येथील घटनेतील आरोपी वाल्मिक कराड यास लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। सरपंच संतोष देशमुख या सरपंचाला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी करण्यात आली। यावेळी मुरबाड तालुका महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी आमदार गोटेराम भाऊ पवार, रवींद्र चंदने, आप्पा घुडे, चेतन सिंह पवार, प्राध्यापक लियाकत शेख सर, संतोष जाधव, हरेश पुरोहित, दीपक वाकचौडे, नामदेव गायकवाड, रामभाऊ दळवी, कविता वारे, भाऊ यशवंतराव, शरद पाटील व अन्य अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आज आपण मुरबाड तालुक्याच्या आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केले आहे। या ठिकाणी आमच्या आघाडीमध्ये असणाऱ्या सगळ्या घटकांच्या वतीनं हे धरणे आंदोलन या ठिकाणी आहे। देशाचे या ठिकाणचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा निषेध करण्यासाठी अमित शहानी या ठिकाणी राजीनामा द्यावा, सभागृहामध्ये माफी मागावी अशा प्रकारची मागणी या आणि धरणे आंदोलनामध्ये सर्वांनी या ठिकाणी केलेली। त्याचबरोबर परभणीमध्ये घडलेली जी घटना आहे त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येचा सुद्धा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय। आणि त्या ठिकाणी जी हत्या करण्यामध्ये ज्यांचे हात त्या ठिकाणी आहेत, ज्यांच्याकडनं जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्यांना सगळ्यांना निलंबित त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। त्याचप्रमाणे बीडमधला संतोष आमचा देशमुख या सरपंचाची निर्घृण हत्या झालेली आहे। त्या निर्घृण हत्यामध्ये जे आरोपी पकडलेले आहेत पण मुख्य सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला कराड, वाल्मिक कराड याला सुद्धा त्या ठिकाणी अटक निश्चितपणाने करावी। आणि ही सगळी माणसं त्या ठिकाणी आपण पाहिली तर बीडचे मंत्री मुंडे, धनंजय मुंडे यांना सुद्धा त्यांच्या नावाचा त्या ठिकाणी निश्चितपणाने उल्लेख सारखा त्या ठिकाणी होतोय की जे आरोपी आहेत त्यांचा सगळा व्यवहार हा धनंजय मुंडेसाठी आहे। ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते सहभागी आहेत। सातबारावर त्याची सगळ्यांची नोंद त्या ठिकाणी दिसते आहे। आणि असं समज आहे लोकांचा की या सगळ्या घटना ज्या घडलेल्या आहेत, सरपंच देशमुखांची हत्या कदाचित हा प्लॅन इथूनच घडलेला असेल आणि म्हणून त्या ठिकाणचे जे मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड यांना सुद्धा तातडीनं अटक झाली पाहिजे अशा प्रकारचं या धरणं आंदोलनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, मुरबाड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।